आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर में आज शनिवार 27 जनवरी 2024 की दोपहर 3 बजे के आसपास बीजेपी आमदार नितेश राणे और आमदार महेश लांडगे शहर के बेटरपुल मंदिर में आरती करने के लिए आए हुए थे, जहां उन्होंने शहर के शास्त्री नगर परिसर में बीते 22 जनवरी 2024 को हुई दगड़फेंक को लेकर पुलिस से बातचीत की तो घायलों से मिलकर पूरी जानकारी के बाद पुलिस वालों पर नाराज होते हुए दिखाई दिए तो जल्द ही सोलापुर शहर में बुलडोजर कार्रवाई करने की बात कही है। त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। त्या संदर्भात काय आहे? ज्या अर्थी मी आणि महेशजी इथे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे, आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसणार पुढे, लक्षात घ्या। हे ट्रेलर दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे, माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे। आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल, कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही, हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील, त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढी कुरवड्यात बसायचं असेल ना, तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होत आहे। खरं तर ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत, म्हणून सगळी माहिती मी आणि महेश दादांनी घेतलेली आहे। शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही दोघंही इथे आलेलो होतो। आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार, फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाहीये, त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण, त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाल होती। पीआयचं नाव माहित पडलं का सर? म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या पीआय? आता तुम्ही झोपेतून पण मला उठवला तरी पीआयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा ना सर, त्याला कळेल। ज्यांनी मस्ती केली आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने। साहेब, मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी, नेमकं चाललंय काय सोलापूरमध्ये? काय चाललंय करून द्या ना, आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल, जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जे काय करायचं करून दे। शेवटी कायद्याचं राज्य आहे, त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपार्ह बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला, मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन। पण इकडचे जे काय 2-3 कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना, ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा, जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही, त्यांना कळावा। आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत। सर, गेल्या वेळेस महामोर्चा काही विषय मोर्चामधल्या पुढची उत्तर महेश एक मिनिट फक्त राजकीय असा आहे, मनोज जरांगे हा